आपण मागच्या अध्यायामध्ये ऐकलं की द्विजशर्म्याच्या घरी आनंद झाला, नारायणाला सांभाळलं, त्याचा परिणाम एक मुलगा झाला, एक मुलगी झाली. पण दैव की मुलांनी गायीची सेवा करावी, दूध ताक दही विकून आपलं उदरभरण करावं आणि मुलीनी वेश्या कर्म करून आपलं पोट भरावं. मंडळी, हे ऐकून नारायणाची स्वारी निघून गेलेली होती आणि आपण ऐकलं की एक दिवस ही मुलगी सुद्धा वेश्येबरोबर निघून गेली आणि एक द्विज कुमार फक्त घरी गायीची सेवा करतोय. विप्रनंदाची भगिनी वेश्या गेली से घेऊनी, ते वार्ता ऐकून काणी बंधू शोक सदनी बुडाला. सगळं वाईट झालं, पण काय करणार. या उपरी तो विप्रकुमार नित्य सारी तसे गृहाचार, तक्र विक्रय करुणी उदर निज हाते संपादित असे. काय करणार ना. द्विजपुत्र जे नित्य कर्म होत ते करतोय, दैनंदिन आपलं जीवन जगतोय. नारायणाची स्वारी यात्रा करीत होती. 3 वर्ष झाले. मनामध्ये आठवण आली की जाऊन मुलांना भेटावं. गुरूंचे मुलं काय करत असतील काय माहिती, जायला पाहिजे, एकदा तरी भेट द्यायला पाहिजे असं म्हणून तो निघाला. पण मनात एकदम त्याच्या लक्षात आलं, एके तक्र विक्रय करावा, एक जारत्वे निर्वाह व्हावा, हा सौख्याचा तेथील ठेवा, न देखवे देवा माझे चेने. कशाचं सुख असणार आहे म्हणा तिथे. तिथली परिस्थिती आपल्याला सटवाईने सांगितली होती. नको नको म्हणून निघालेला परत फिरला आणि असं करत करत 12 वर्ष तीर्थयात्रा त्यांनी केली. पण शेवटी मंडळी एक दिवस त्याच्या मनात आलं, असो 12 वर्षे परतोनी नारायण पातला गुरु आश्रमस्थानी, येता देखिला गुरुसुते नयनी, परी त्याची ओळखी मनी न पुरे. आला 12 वर्ष झाल्यावरती नारायणाची स्वारी आपल्या गुरूंच्या घरी आली. दाराशी असलेल्या गायीची सेवा करणाऱ्या विप्रकुमाराला पाहिलं, आवाज दिला. यांनी पाहिलं, कोण, ओळखलं नाही. यांनी आपली ओळख सांगितली आणि ओळख सांगितल्याबरोबर मंडळी आरडोनी पडला से गळा, रडो लागला खळखळा. मग मात्र विप्रकुमार खळखळ खळखळ रडायला बघतोय. म्हणे वनी टाकवनी वत्सला, आपण गेला यात्रेते, आम्हाला सोडून निघून गेलात ना. का बरं निघून गेलात. बरं तुम्ही निघून गेला तर गेला, आई आधी गेली, बाबा गेले, तुम्हाला माहितीये. तुम्ही निघून गेलात आणि एक दिवस घडलेला घटनाक्रम सांगितला. खूप वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं. नारायणाने विप्रकुमाराच्या पाठीवर हात फिरवून फिरवून त्याचं सांत्वन केलं. ऐसा सकल समाचार ऐकिला, नारायण हृदय थकित झाला. मग तया ते आश्वासिता झाला, मधुर वचने करोनी. नारायणाने पाहिलं, बाबा रे, म्हणे बापा ऐका आता, होणार ते न चुके तत्वता, कोण टाळू शके ब्रह्मलिखिता, तयाची वार्ता अनुपम्य. अरे, जे आपल्या कपाळावरती लिहिलंय ना बाळा, ते तर होणारच आहे रे. रडू नको, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. त्यांनी विनंती केली, काका आपण आता थांबा, जाऊ नका. आपण बाबांनंतर गुरुतुल्य आपणच आहात, आपण थांबा. त्यांनी पाहिलं, हरकत नाही, थांबलाय. संध्याकाळ झाली. यांनी बघितलं, तुम्हाला खायला काय देऊ. काही नाही, घरात काही नाही. त्यांनी पाहिलं, नको, माझं पोट भरलेलं आहे, आराम करतो. आराम करायचं म्हणून नारायणाची स्वारी पहुडली आहे. विप्रकुमाराची स्वारी या नारायणाचे पाय दाबती आहे. पाय दाबत असताना नारायणाने या विप्रकुमाराला प्रश्न केला की बाबा रे, आतापर्यंत तू काय व्यापार केला, व्यवसाय केला, काय धन जमवलंय. यांनी बघितलं, एरो परम लज्जे करुणी, सांगता झाला तै क्षणी, म्हणे 1 दशक रौप्य नाणे साचुनी, ठेविले सदनी आजवरी. यांनी पाहिलं, बाबा काही नाही, माझ्याकडे फार नाही, एक 10 रौप्य म्हणजे चांदीचे नाणे आहेत, बस. त्यांनी पाहिलं, ठीक आहे, हरकत नाही, ऐकशील तर तुझं कल्याण होईल. त्यांनी पाहिलं, सांगा, आपण मला गुरुतुल्य आहात. नारायणाची स्वारी म्हणतीये, ऐक, गोदाने न भवे लोके, गवालोम नाही संख्यया, कल्पांत ब्रह्मणो लोक, पापनाश प्रभावतः. म्हणे या मलमासी निशेष, गोदान परम विशेष, जे आचरती निर्दोष,
त्या पुण्यास पार नाही. हे बघ, उद्यापासून अधिक मास सुरू होतोय. या अधिक महिन्यामध्ये जो गोदान करतो ना, त्याच्या पुण्याला पार नाही. जे तुके रोमधेनु अंगी असती, ते तुके कल्प ब्रह्मलोकी वसती. समूळ होय पापाची शांती, आचरे तया प्रती हे पुण्य. हे बघ, ऐक माझं, उद्यापासून जो अधिक महिना सुरू होतोय ना, आपल्याला या अधिक महिन्यामध्ये गोदान करायचंय. उद्या काय कर, स्नान कर. स्नान करून तरी उदयिक करुणी प्रात स्नान. ही धेनू करी कृष्णार्पण, वरी दक्षिणा साचली जे रौप्य नाणे, करी अर्पण द्विजायते. नारायणांनी जो सल्ला दिला, विप्रकुमारांनी बघितलं. आपण जसं म्हणतात, आधी खरं म्हणजे त्रासलेला होता. मनामध्ये विचार केला थोडासा की एवढंच आपलं साधन आहे उदर भरायचं, आणि हे जर आपण पण मनात विचार केला, जाऊ द्या ना, अशी ही आपली परिस्थिती बिघडलेली आहेच आहे, गुरूंचं ऐकू तरी. मग भावार्थ धरुणी सद्गुरु वचनी, प्रातः काळी आला स्नान करुणी. एका विप्राते बोलावुनी, गोपूजनी अनुसरला. जे जे सांगितलं होतं तद्वत अनुसरण केलं. एका विप्राला बोलावलं. आपल्याजवळ जे साचलेले होते 10 रुपये, ते 10 रुपये काय ही त्या ब्राह्मणाला दान केली. असो आपणासे काय कारण, सांप्रत धेनू येतसे दान. मनामध्ये विचार केला त्या विप्राणी, आणि याची परिस्थिती अशी, हा कशाला हे दान करतोय. पुन्हा विचार केला, जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय, मिळतीये दान. घेतली आणि तो निघून आला. याच्या मनामध्ये मात्र विश्वास होता, यांनी दान करून टाकलं. एका सद्भावा वाचुनी. मंडळी, जोपर्यंत असा सद्भाव मनामध्ये प्रगट होत नाही ना, तोपर्यंत कृपा होत नाही. त्याच्या मनातला सद्भाव त्याला कृपेला पात्र करता झाला. दिवसभर आता दातावर दात न काही नाहीच ना. एक दिनीचे भक्षावया अन्न, ते हे किंचित गृही नसे जाण. या परी सर्वस्व घडले दान, तया विप्र कुमारा लागून. सर्वस्वाचं दान घडलं, काहीच राहिलं नाही जवळ. भूक लागली होती, पण कोणाजवळ बोलेल. अंतरीच आपुल्या कुसमुसी, काहीच न बोले सद्गुरुसी. ऐसे करिता अस्तमानासी, संधी अवपोसी होऊन आली. काय झालं, तव नारायणे काय केले. निवांत मणी आसन बैसले, स्नान संधे ते मांडिले. आरंभिले पूजनांते. भगवंताचं पूजन नारायणाने आरंभ केला. याच्या मनामध्ये विचार सुरू झाला, काय करावं, संध्याकाळ होत आली, पोटात काही नाहीये. मंडळी, त्रैलोक्यनाथ चक्रपाणी, उपोषित न राहू देई कोणी. कीटक पक्षी आदी करुणी, जो त्रिभुवनी पाळतसे. आपल्याला माहिती आहे, तुकाराम महाराज जे म्हणले, सकळ जीवांचा करीतो सांभाळ. तुझ मोकलील ऐसे नाही, ऐसे नाही. हो, याला उपाशी झोपू देईल का देव? नाही हो. नारदांची स्वारी हे सगळं दृश्य पाहून ब्रह्मदेवाकडे गेली. नमस्कार केला ब्रह्मदेवाला, आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, महाराज, आपण ऐसे अक्षर स्वामीचे, आपण त्या विप्रकुमाराच्या भाळी लिहिलं ना की तू तक्र विक्रय करून दूध दही विकून आपलं पोट भर. हे खोटं झालं, ते असत्य झाले साचे. तयाने दान केले धेनूचे, पुढे निर्वाहाचे कसे काय. त्यांनी सगळं दान करून टाकलं महाराज. आता तो कसं पोट भरणार आहे, तुम्ही तर त्याच्या भाळी लिहिलेलं होतं. हे जेव्हा ब्रह्मदेवाने ऐकलं, येथे जे जे अर्पावे, त्यांनी काय केलं ते पाहिलं, त्यांनी दान केलेलं पाहिलं. मग तया दशगुणी लागे पावावे, हे जाणून ब्रह्मदेवे काय मांडिले विंदान. ब्रह्मदेवानी काय केलं, सत्वर ब्राह्मण वेश नटला. सवे दश गायींचा मेळा, घेऊन फुलोकी आला. त्वरे पावला विप्रसदनी, गायी उभ्या करुणी द्वारी. विप्रकुमारा ते हाका मारी, आवाज दिला, महाराज, महाराज बाहेर या. समोर एका ब्राह्मणाला 10 गायी घेऊन आलेलं पाहिलं. यांनी पाहिलं, काय महाराज? त्यांनी पाहिलं, अहो तव चतुरानन बोले तयासी, तुझी आपी दया आम्हापाशी. दश गौतम्या रक्षण्यासी, ठेविल्या होत्या निर्धाय रे. तुझ्या वडिलांनी आमच्याकडे 10 गायी ठेवल्या होत्या, त्या तुला द्यायला आलो, आणि त्याच्यावरती हे तुला 10 रुपये सुद्धा पुन्हा द्यायला आलो. याने पाहिलं, थांबा, गुरूंना विचारून येतो. नारायणाकडे आला. नारायणाने सांगितलं, हरकत नाही, ठेवून घे. याने 10 गायी ठेवून घेतल्या, 10 रुपये ठेवून घेतले. नारायणाने पाहिलं, एक काम कर, याच्यातला 1 रुपये मोड, अर्धा आणे तसंच ठेव, आणि अर्ध्या आण्यामध्ये गायीला चारा आणि तुला जेवायला काहीतरी घे.
ह्याने सांगितल्याप्रमाणे ऐकलं. रात्र झाली, पाय दाबत बसला, आनंद वाटला. काल एक गाय होती, आज गोठ्यामध्ये 10 गायी आहेत. मंडळी, गुरूंनी सांगितलं, नारायणांनी सांगितलं, हे बघ, उद्या सकाळी आपल्याला पुन्हा काय करायच्या या 10 गायी ठेवून. दुसऱ्या दिवशी 10 गायी दान करायला सांगितल्या. मंडळी, 10 गायी दान केल्या, 10 रुपये ही दान केले. पुन्हा संध्याकाळ झाली. नारदांची स्वारी ब्रह्मदेवाकडे गेली. म्हणलं, महाराज, अहो तुम्ही सांगितलेलं खोटं होणार आहे. म्हणलं, आज काय झालं? म्हणलं, त्यांनी त्या तुम्ही दिलेल्या कालच्या 10 गायी दान केल्या. ब्रह्मदेवानी पुन्हा 100 गायी घेतल्या. 100 गायी घेऊन ब्रह्मदेवाची स्वारी आली, 100 रुपये घेऊन आली. पुन्हा तेच जे नारायणांनी सांगितलं आपल्याला करायचं काय, असं करत 100 गायी दान झाल्या. तिसरा दिवस तेच घडलं. ब्रह्मदेवानी पाहिलं, आता 10 सहस्त्र नेता धेनू, त्या हे दान देईल ब्राह्मण. ऐसा प्रत्यही 10 गुणित धेनू, कोठून आणू तया ते. म्हणलं, हे तर चालूच राहणार आहे, काहीतरी गडबड आहे. तया ते आयुष्य शतभरी पूर्ण, त्याला 100 वर्ष आयुष्य आहे. मग हेच करत बसू का? कोण गुरु तया ते भेटला, माझा मंत्र मज फळला. कोणे आणले ब्रह्माक्षराला, हे तव वेदाला भीत नसे. मग हंस विमान पाचारिले. ब्रह्मदेवाची स्वतःची स्वारी आली. विप्र कुमाराला विचारती झाली, बाळा, कोण रे तुझा गुरु? त्यांनी नारायणाची भेट घालून दिली. ब्रह्मदेवाला पाहिलं, नारायणांनी नमस्कार केला. मंडळी, तिसऱ्याच दिवशी मग हंस विमान येऊन दैदिप्यमान केला ब्रह्मनंदन. ये रे नारायण ते म्हणून, म्हणे प्रसाद हा जाण पहिले तुझा. यांनी पाहिलं, ही सगळी पावन केले गुरुराया, निवारिली जन्म मरणाची छाया. म्हणून वारंवार लागे पाया, भीती नाही भावार्था. एवढ्यासाठी मंडळी, आपल्याकडे उगीच नाही सांगितलं. जी आपली श्रद्धा गुरूंवर ठेवलेली आहे ना, ती फलद्रूप का नाही होणार? म्हणून जे सांगितलंय आपल्याला ते आपण करण्याचा प्रयत्न करायचा. कशामध्ये आपलं कल्याण आहे हे आपल्यालाही माहिती नाही. म्हणून शास्त्रवचन, ब्राह्मण वचन, गुरुवचन कधीही अमान्य करू नये. आपलं कल्याणच होणार आहे. पण सगळे लक्षण जाणून आपल्याला हे सगळ्या गोष्टी आता माहिती आहेत. त्यामुळे आपल्या गुरूंच्या वचनावर जो विश्वास ठेवतो ना, ऐसे हे गोदान प्रकरण, गोदानाचं फळ बघा. विशद केले श्रोतिया लागून, न लागता तृतीय दिन नेला उद्धारुणी विप्रकुमार. 3 दिवस सुद्धा लागले नाही उद्धार व्हायला. 3 बघा. नक्कीच हो मंडळी, आपला सगळा भार देवावरती घालायचा. आणि देवावरती आपण म्हणलंय ना तुकाराम महाराजांनी की, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी, देवा पायी. देवाच्या पायावरती संसार वाहून बघा, तो नक्कीच आपल्या सगळ्या जीवनाचा भार नक्की तोच वाहणार आहे. त्यांनी वचनच दिलंय, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना परिउपासते, तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. तो चालवणार आहे, बोलवणार आहे, खेळवणार आहे, सर्व पुरवणार आहे. त्याच्या चरणी श्रद्धा ठेव आणि आपल्या हाताने जे काही धर्म कर्म घडेल ते करण्याचा प्रयत्न करू. पुढे या विप्राच्या मुलीचं काय झालं, नारायणाची स्वारी तिला कशी पावली, उद्याच्या चरित्रामध्ये ऐकू.